दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक वारसा सप्ताह 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास इंटॅक सोलापूर शाखेच्या वतीनं जागतिक वारसा सप्ताहाचे उदात्त औचित्य साधून सोलापूरच्या भूमीत सुप्त असलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे पुनर्जीवन करण्यासाठी रोज एक वारसा फेरी आयोजित करण्यात आली आहे. प्रिझर्विंग आवर पास्ट, इन्स्पायरिंग आवर फ्युचर, अर्थात आपला भूतकाळ जपून आपल्या भविष्याला प्रेरणा देणे या स्फूर्तिदायक संकल्पनेवर आधारित हा द्विदिवसीय उपक्रम शनिवार 22 नोव्हेंबर 2025 आणि रविवार 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. सोलापूरचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचित केवळ इमारतींच्या ढाच्यात नव्हे तर तेथील प्रत्येक वास्तूच्या कहाणीत आणि त्या वास्तूशी जोडल्या गेलेल्या महान विभूतींच्या चरित्रात दडलेले आहे. याच अमूल्य ठेव्याचे दर्शन समस्त सोलापूरकरांना व्हावे या उदात्त हेतूने इंटॅक्ट सोलापूर शाखेने ही अद्वितीय वारसा फेरी नियोजित केली आहे. शनिवार 22 नोव्हेंबर 2025 अध्यात्म आणि साहित्य वारसा दर्शन. वारसा फेरीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सोलापूरच्या आध्यात्मिक आणि साहित्यिक वैभवाच्या दर्शनाने होणार आहे. भारत पुस्तक संग्रहालय, नवी पेठ, सकाळी 8:30 वाजता. कैलासवासी ज्ञानदेव नीलकंठचा बारड यांनी आयुष्यभर आध्यात्मिक ग्रंथांचा संग्रह केला. हा सोलापूरचा अभिमान असलेला अनमोल ठेवा त्यांचे सुपुत्र ओमप्रकाश बारड यांनी अभ्यासूंसाठी उपलब्ध केला आहे. श्री राम मंदिर, नवी पेठ, सकाळी 9:15 वाजता. 1919 साली बांधलेली ही वास्तू मंदिरवाडा प्रकाराचा उत्तम नमुना असून गोंदवलेकर महाराजांच्या प्रेरणेने बांधलेल्या या मंदिरात प्रभाकर महाराज दर्शनासाठी येत असत. श्री शिवराय महाराज मठ, दक्षिण कसबा पेठ, सकाळी 10 वाजता. सोलापूरचे प्रख्यात संत कवी, चित्रकार आणि आध्यात्मिक विभूती श्री शिवराय महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या मूळ जागेवरच मठाची वास्तू उभी आहे. रविवार 23 नोव्हेंबर 2025 आंतरराष्ट्रीय आणि प्रशासकीय वारसा दर्शन. दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतीक असलेल्या आणि ब्रिटिशकालीन प्रशासकीय इमारतींच्या वारशाचे दर्शन घडेल. डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मृती संग्रहालय, सकाळी 8 वाजता. डॉक्टर कोटणीस हे सोलापूरचे सुपुत्र असून चीनी जनतेला वैद्यकीय सेवा देताना वीरगतीला प्राप्त झाले म्हणून ते हिंदी चीनी मैत्रीचे अजरामर प्रतीक मानले जातात. एक्साइज ऑफिस, एम्प्लॉयमेंट चौक, DRM ऑफिस समोर, सकाळी 10 वाजता. ही ब्रिटिशकालीन वास्तू नुकतीच अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या पुढाकाराने दुरुस्त व पुनर्जीवित झाली असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अधीक्षक निवास आणि बाग सुस्थापित झाली आहे. वारसा संवर्धनाचे उदाहरण असलेल्या या ठिकाणी प्रथमच वारसा फेरीचे आयोजन होत आहे. या वारसा फेरीचे उपक्रमाचे संवादक म्हणून डॉक्टर सीमंतिनी चाफळकर व नितीन अनबेकर असणार आहेत. इंटॅक्ट सोलापूरच्या वतीनं समन्वयक डॉक्टर नरेंद्र कोटीकर आणि सहसमन्वयक आर्किटेक्ट श्वेता कोठावळे यांनी सोलापूरकरांना या ऐतिहासिक व सांस्कृतिक ज्ञानयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोलापूरच्या वारसा संवर्धनाच्या चळवळीला बळ द्यावे असे आवाहन केले आहे.